नागपूरमधल्या यशवंत स्टेडियममध्ये शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या दरम्यान 7 ते 8 आंदोलकांची प्रकृती खालावली आहे। प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले, तर काही शिक्षकांची प्रकृती खालावल्यानंतर इतर शिक्षकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। तर विविध मागण्यांसाठी शिक्षक चांगलेच आक्रमक झाले। तर या आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण पाहतोय। नागपुरातील शेकडो शिक्षकांना 10 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र रहांगडले आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, सध्या काय स्थिती आहे आंदोलनस्थळी? निश्चितपणे माधवी, जर का बघितलं तर जे शालार्थ शिक्षक आहेत त्यांनी 8 डिसेंबरपासून नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी जे आहे ते शालार्थ शिक्षक जे आहेत ते अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळालं। सकाळपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं, त्यानंतर काही जे आंदोलनकर्ते शिक्षक आहेत त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं। त्याच्यानंतर जे येथील जे उर्वरित आंदोलक शिक्षक आहेत त्यांनी चांगलेच आक्रमक झालेले होते। यशवंत स्टेडियम या ठिकाणी त्यांनी लोटांगण घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी बळाचा वापर करत जे काही आंदोलनकर्ते शिक्षक आहेत त्यांना पोलीस गाडीमध्ये बसवून डिटेन करण्यात आलेलं आहे। माधवी, देवेंद्र, या संदर्भातले अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।